वरळी हिट अँड रन प्रकरणातला फरार मुख्य आरोपी मिहीर शहाला अखेर अटक। आई आणि बहिणीसह मिहीरला मदत करणारे 12 जण ताब्यात। वरळी अपघात हे हिट अँड रन नाही तर मर्डरचं प्रकरण। आदित्य ठाकरेंचा आरोप तर 60 तास मिहीर शाह कुठे होता, भास्कर जाधवांचा सवाल। विधान परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक याच अधिवेशनामध्ये, यासाठी भाजपचे प्रयत्न। राम शिंदेंच्या नावाचा विचार सुरू। राज्यपाल नियुक्त आमदारांबद्दल काय करता येईल याबाबत फडणवीस आणि राज्यपालांमध्ये चर्चा। राधेश्याम मोपलवारांच्या नावावर 3000 कोटींची मालमत्ता। रोहित पवारांचा गंभीर आरोप। समृद्धी महामार्गाने कुणाची समृद्धी झाली, मुख्यमंत्र्यांना सवाल। विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी ॲक्शन मोडवर। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जबाबदारी नरेश अरोरा यांच्याकडे। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय नेत्यांची आज संध्याकाळी बैठक। लक्ष्मण हाकेंच्या मागण्यांवर तोडगा निघणार का याकडे लक्ष। मनोज जरांगेंची शांतता यात्रा आज लातूरमध्ये। जेसीबी मधून फुलं उधळत जंगी स्वागत। मनसेमधून वंचितमध्ये गेलेले पुण्याचे वसंत मोरेंचा ठाकरे गटात प्रवेश। मला पुण्यातली शिवसेनेची ताकद वाढवून पाहिजे, उद्धव ठाकरेंनी दिलं टार्गेट। कल्याण ग्रामीण मधल्या 14 गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश। 14 गावांमधल्या मालमत्तांचा 11 तारखेपासून हस्तांतरण। मंत्रालयात 5व्या मजल्यावरून एकाचा उडी मारून केला आत्महत्येचा प्रयत्न। वारंवार येऊन काम होत नसल्यानं उचललं टोकाचं पाऊल। मुंबईतल्या 8 रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा ठराव विधिमंडळामध्ये मांडला। करी रोड, मरीन लाईन्स, कॉटन ग्रीन, चर्नी रोड, किंग्स सर्कल ही इंग्रजी नावं जाऊन मराठी नावं देणार। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन